Hi, good morning to everyone. In our yesterday's lecture, we have already learned the topic of the golden touch, and today we are going to discuss one of the best topic or the one of the best lesson of Edward Weller Lucas. Who is Edward Weller Lucas? He is a famous essayist, poet, also playwright and biographer, publisher, novelist, and also he is a short story writer, and he was born in 1868 and he was died in 1938. And today we are going to discuss one of the best essay of Edward Weller Lucas, the tight corner. Tight corner, what is the mean by tight corner? Tight corner means a difficult situation in which we all falls. So now we will discuss what is a tight corner. Tight corner म्हणजे काय, तर अशी डिफिकल्ट सिच्युएशन ज्यामधून आपण कळत न कळत सुटका करून घेतो, किंवा अशी बेकार कंडिशन किंवा बॅड सिच्युएशन ज्यामधून आपण आपली सुटका करून घेतो, अशीच आता टाईट कॉर्नर्स म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन. डिफिकल्ट सिच्युएशन कशा असतात तर फिजिकल आणि मेंटल या दोन प्रकारच्या ज्या टाईट कॉर्नर्स आहेत त्या एडवर्ड वेलर लुकास ह्या रायटरने यामध्ये सांगितलेल्या आहेत. आता यामध्ये काय झालेलं आहे की चार मित्र हे सोबत बसलेले आहेत आणि ते आपापले जे फिजिकल किंवा जे काही मेंटली जे काही आपले फिजिकल डिफिकल्ट सिच्युएशन्स किंवा टाईट कॉर्नर्स आहेत ते एक्सप्लेन करत आहेत. तसेच त्यामध्ये ते काय बोलतात तर एक पहिला व्यक्ती हा जो आहे तो ब्रिटनीमधील जे ब्रिटिश सैन्य आहे त्या सैन्यांच्या कचाट्यातून सुटका कसा करून घेतोय हे त्यामध्ये त्याने पहिल्यांदा एक्सप्लेन केलेलं आहे. अँड अनदर हॅड बीन वन ऑफ द एलिफंट वेन अ वाउंडेड टायगर चार्ज इट. सेकंड जो आहे तो काय करत आहे तर हत्तीवरून सवारी करत असताना त्याला एका टायगरने जे काय केलेलं आहे तर अटॅक त्याच्यावर केलेला आहे. हे दुसरा काय सांगतो की त्याची फिजिकल जे टाईट कॉर्नर आहे ती त्याने सांगितलेलं आहे. आणि थर्ड जो आहे तो काय केलेला आहे की एक बर्निंग हाऊस आहे ज्या तिसऱ्या मजल्यावर तो बर्निंग हाऊसमध्ये अडकलेला आहे आणि त्यातून तो त्याची सुटका किंवा त्याची रेस्क्यू ही त्याने कशी केलेली आहे हे त्यामध्ये त्याने एक्सप्लेन केलेलं आहे. फोर्थ वॉज टॉप डाऊन इन द वॉर. चौथा जो काय आहे म्हणजे चार मित्र हे आपापले फिजिकल टाईट कॉर्नर जे आहे ते एक्सप्लेन करताना ते काय करतात तर चौथा जो आहे तो काय म्हणतो तर मी खूप अशा मोठ्या तुफानातून वाचलेला किंवा स्वतःला रेस्क्यू केलेला आहे. आता रायटर काय म्हणतो की हे जे काही तुम्ही फेस केलेले आहेत ते काय आहेत तर फिजिकल टाईट कॉर्नर्स आहेत, म्हणजे शारीरिक क्रिटिकल सिच्युएशन्स आहेत. परंतु जे मी फील केलेली आहे ती मेंटली टाईट कॉर्नर आहे. मेंटली म्हणजे काय, मानसिक टाईट कॉर्नर. आता त्याने यामध्ये काय सांगितलेलं आहे तर टाईट कॉर्नर्स ह्या मेंटली किंवा फिजिकली दोन्ही असू शकतात. त्यामध्ये त्याने काय केलेलं आहे की एस.टी. जेम्स सेंट जेम्सच्या हॉलमध्ये जेव्हा त्याने तो आणि त्याचा फ्रेंड हे दोघे थांबलेले होते तेव्हा जे काय त्यांनी क्रिटिकल सिच्युएशन फेस केलेली किंवा मेंटल क्रिटिकल सिच्युएशन जी फेस केलेली ती सिच्युएशन जी त्यांनी यामध्ये काय केलेली आहे तर एक्सप्लेन केलेली आहे. द क्रिस्टीज हॉल काय आहे तर तिथला असा हॉल आहे जिथे काय ज्या पेंटिंगचा सेल रूम आहे. सेल रूम म्हणजे काय तर विक्री रूमात आपण त्यामध्ये काय म्हणतात जिथे बिडिंग चालू आहे. बिडिंग म्हणजे काय तर नीलामी पेंटिंगच्या काय पेंटिंग पिक्चर्स आहेत त्यामध्ये. आता समजा नद्यांची पेंटिंग, तसेच शेपर्ड्समध्ये शेळ्या चालताना व्यक्तींचे किंवा शेळ्यांचे जे काही डे टू डे लाईफमध्ये जे काय आपण वागत असतो किंवा जे डे टू डे लाईफशी रिलेटेड असतात अशा पेंटिंग ह्या काय तिथे विकल्या जात आहेत. आणि तिथे काय केलेले आहेत तर रायटर आणि त्याचा मित्र जो आहे ते तिथे दोघे गेलेले आहेत. अँड द सेलिंग बार्बरिझम पिक्चर्स अँड गेटिंग ट्रम्बन सम्स फॉर इच. अँड तिथं पेंटिंग कसल्या आहेत तर
शेफर्ड्सच्या शेफर्ड्सच्या तसेच पूल्स आणि तसेच जे काय डे टू डे लाईफ आहे त्याबद्दल तिथे काय केलेले आहेत तर तिथे पेंटिंग आहेत. त्या पेंटिंग या कशा आहेत तर खूप कॉस्टली स्वरूपात तिथे विकल्या जात आहेत. कॉस्टली स्वरूपात म्हटल्यानंतर किती त्याची रक्कम ही कशी आहे तर 2000 पाउंड्स तसेच 3000 पाउंड्स तसेच 4000 पाउंड्स ही तिथल्या प्रत्येक पेंटिंगची किंवा प्रत्येक पिक्चरची काय आहे तिथे रक्कम आहे. आता नथिंग वेंट ॲज अ लो ॲज आणि त्यानंतर जे निलामी तिथे चाललेली आहेत निलामी करण्यासाठी तिथे निलामी करण्याच्या उद्देशाने तिथे लेखक आणि त्याचा मित्र तिथे गेलेले नाहीत, परंतु ते कशासाठी गेलेले आहेत तर फक्त ती निलामी कशी चाललेली आहे ते पाहण्यासाठी ते तिथे गेलेले होते. परंतु लेखकाच्या खिशामध्ये किंवा त्याच्याकडे फक्त 63 पाउंड्स इतकीच रक्कम त्याच्याकडे आहे, परंतु तो कशाला गेलेला आहे तिथे फक्त एन्जॉयमेंटसाठी गेलेला आहे. तसेच ती निलामी पाहण्यासाठी तो तिथे गेलेला आहे आणि तो काय करतो की रक्कम जशी जशी वाढत चाललेली आहे पेंटिंगची तशी तशी तो काय करतो की आता निलामी कशी होते तर एखादी वस्तू जी विकायची आहे त्या वस्तूची रक्कम ही रक्कम ठरवण्यासाठी सभा असते. त्या सभामध्ये ज्याला जी रक्कम सुटेबल वाटते ती तो ऑफर करू शकतो किंवा तो ती मागू शकतो. मग त्यामध्ये कसं असतं की सगळ्यात जास्त शेवटी सगळ्यात जास्त त्याची रक्कम ही रक्कम ही सिलेक्ट केली जाते. जेव्हा सर्वात जास्त रक्कम येते त्यानंतर कोणाचाही रिप्लाय येत नाही तेव्हा काय केले जाते की ते शेवटची रक्कम म्हणून घोषित करण्यात येते. असंच काहीतरी रायटर बरोबरही घडलेलं असतं. रायटर कोणत्या अनुषंगाने तिथं म्हणजे रेट आपलं एक्सप्लेन करत असतो किंवा सांगत असतो. तो काय करत असतो आपले जे खरेदी दर आहे किंवा त्याला किती रकमेसाठी ती पेंटिंग घ्यायची आहे तो काय करत असतो. एखादा व्यक्ती म्हणला की मला 30 पाउंड्ससाठी पाहिजे तर हा काय करत असतो तर त्याहीपेक्षा जास्त रक्कम ही हा सांगत असतो. असेच तो काय करायचं फक्त फन म्हणून किंवा मनोरंजन म्हणून तो रक्कम वाढवून सांगत असतो. याच्याकडे ही खरी रक्कम ही त्याच्याकडे नसते, परंतु तो काय करतो जेव्हा रक्कम ही त्याच्याकडे नसते तो फक्त अंदाजा लावत असतो जेणेकरून तो शेवटपर्यंत सर्वांना काय करेल रक्कम वाढवत राहील आणि त्यानंतर कोणीतरी व्यक्ती येईल आणि त्याच्यापेक्षाही जास्त रक्कम तो सांगितल्यानंतर ना ती पेंटिंग त्याला भेटेल. या अनुषंगाने तो तिथे काय केलेलं असतं निलामीमध्ये आलेला असतो. परंतु त्याचा मित्र जो असतो तो त्याला सांगत असतो की तू असं उद्धटपणा किंवा मूर्खपणा करायला जाऊ नकोस, कारण जर तू यामध्ये अडकून पडलास किंवा जेव्हा जर तू यामध्ये पकडून गेलास तर तुला बेकार हालते करून तुला शिक्षा देणार आहेत. आणि पण तो ऐकत नाही. तो काय म्हणतो की जरी मी फक्त फनसाठी करतोय आणि मी काही पेंटिंग घेणार नाही तो एक्सप्लेन करतो. आणि त्यानंतर काय होतो एक रेड फेस मॅन जो असतो ना तो अट्रॅक्टिव्ह मॅन जो अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीचा जो व्यक्ती असतो आणि जो श्रीमंत असतो तो काय केलेला असतो तिथे आलेला असतो. कशासाठी तर पेंटिंग घेण्यासाठी तो आलेला असतो. तर त्याला जी पेंटिंग आवडलेली असते ती पेंटिंग ही तो 4000 पाउंडसाठी तो मागितलेला असतो. परंतु हा परत काय करतो की मुद्दाम तो 50 पाउंड्स वाढवतो आणि हा रक्कम परत मागतो तिथे. त्यानंतर तो काय करतो की तो शांत बसतो आणि तिथं त्यानंतर काय होतं की जे सेलर्स असतात तिथं बसलेले ते काय करतात की डिक्लेअर करतात की 4050 पाउंड्सला काय झालेलं आहे तर ही पेंटिंग किंवा ही पिक्चर ही कोणाला दिलेली आहे तर जो रायटर आहे रायटरला ती पेंटिंग ही विकण्यात आलेली आहे. आता मात्र त्याला काय वाटतं की तो जाम अडकलेला आहे आणि त्याचं हृदय हे काही क्षणासाठी थांबलेलं आहे असं त्याला वाटायला लागतं, कारण त्याच्या खिशामध्ये तर काहीच पैसे नाही. त्याच्याकडे फक्त 63 पाउंड्स रुपयाचा आहेत 60 पाउंड्स रुपयाचा आहेत. आजपर्यंत तो काय करतो की जे 63 पाउंड्स रुपयाचे आहेत ते पण त्याच्याकडे स्वतः खिशात नाही तर ते बँकेत आहेत. आणि तो काय करतो तर बेकार अशी कंडिशन तो फेस करतो. त्याला आधी काय वाटत सगळी काही मज्जा आहे आणि फक्त आपण काय करत जायचे की रक्कम वाढवत जायची आणि आपल्यानंतर कोणीतरी येईल आणि रक्कम वाढवेल तेव्हा आपण काय करायचं तर ती ऑफर त्याला देऊन टाकायची. परंतु असं घडत नाही, परंतु शेवटला असं बायचान्स घडतं. तेच आपण काय होतं ते आता पाहणार आहोत. त्यामध्ये
नंतर तो काय करतो की त्याचा मित्र जो असतो त्याच्या मित्राने त्याला आधीच सांगितलेलं असतं की तू नाही त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होऊ नको, कारण जर तू ही चेष्टा करतोयस किंवा तू फनसाठी ह्या गोष्टी करत आहेस किंवा तू फक्त जस्ट फॉर फन तू म्हणजे ऑफर करत आहेस, तू तुझी खरेदी दर तू सांगत आहेस, तर काय होणार आहे तर या सर्व गोष्टींचा परिणाम हा तुझ्यावर होणार आहे आणि जर यामध्ये तू अडकलास तर तुला काय होणार आहे तर कठोर शिक्षाही देखील केली जाणार आहे. त्यानंतर तो काय करतो की जेव्हा त्याला कळतं की आता या ज्या काही गोष्टी मी केलेल्या आहेत त्या गोष्टींचा काही उपयोग नाही आहे, कारण आता जी काही पेंटिंग आहे, जी लास्ट पेंटिंग आहे ती पेंटिंग कोणासाठी आहे किंवा जी पिक्चर आहे ती कोणासाठी आहे तर माझ्यासाठी. त्यांनी ती सेव्ह करून ठेवलेली आणि ती माझ्या नावावर त्याचे चेक काढण्यासाठी ते तयार झालेले आहेत. कोण तर ते सेलर. परंतु जेव्हा तो पाहतो की जे सेलर्स आहेत, पेंटिंग सेलर्स जे आहेत किंवा पिक्चर सेलर जे आहेत ते त्याचं नेम हे चेकवर लिहित आहेत की ही पेंटिंग ह्याला सोल्ड केली गेलेली आहे, विकली गेलेली आहे. तेव्हा तो काय म्हणतो की तो मनापासून त्याला असं वाटतं की सगळ्यात शेवटला ही माझी पेंटिंग काय केली जावी तर मला देण्यात आली, विकली गेली पाहिजे. परंतु त्यावेळेस काय होतं तर तो काय म्हणतो की जर त्याच्या मित्राला तो म्हणतो की मी माझी चुकी ही कन्फेस करायचा विचार करतोय, म्हणजे की मी चुकून रक्कम टाकत होतो. परंतु जर तिथं काही हॉल आहे, सेलिंग हॉल आहे किंवा सेलिंग रूम आहे, तिथले व्यक्ती काय सांगतात चूक ही फक्त एकदा केली जाते. मग जर त्याच्याकडून चूक झाली आहे तर पहिल्या रकमेत तो काय केला असता तर माघार घेतला असता. परंतु हा काय केलेला आहे, जे काही दुसरे रक्कम सांगत गेलेले आहेत त्या रकमेपेक्षा जास्त रक्कम हा ऑफर करत गेलेला इथे दिसून येतो. मग तो काय करतो की कन्फेस करणं हे अर्थात चूक आहे, चुकीचं आहे असं त्याला वाटू लागतं. आणि मीनवाईल द सेल केम टू an end and a screw to the outskirt of the knot and buyers from the desk who were writing the checks and giving instruction देत काय करायला लागले की जे सेलर्स आहेत ते काय करतात की बायर्सचे नेम्स आणि तसेच त्यांचे चेक आणि त्यांना जे काही इन्स्ट्रक्शन द्यायचे ते देत आहेत आणि चेक्स त्यांना जे बायर्स आहेत त्यांना ते सेलर्स देत आहेत. आणि ते पाहून तो काय करतो की घाबरतो आणि त्याला वाटायला लागतं की मला माझी चुकी काय करायला पाहिजे तर व्यक्त करायला पाहिजे किंवा कन्फ्युज करायला पाहिजे. आणि त्यानंतर काय होतं की एक मिरॅकल घडतं आणि त्यावेळेस काय होतं की तो जो रेडमॅन आहे तो रेडमॅन काय करतो की फक्त 50 पाऊंडसाठी मी काय केलेलं आहे तर ही पेंटिंग ही सोडलेलं आहे म्हणजे विकत नाही घेतलं कारण हे मला बरोबर वाटत नाही म्हणून तो काय करतो की परत त्याच्याकडे येतो, कोणाकडे रायटरकडे येतो आणि तो म्हणतो की मी जे 50 पाऊंड्स तुला द्यायचे ते मी तुला देईन, तू मला ती पेंटिंग दे म्हणून तो मागायला येतो. कारण ती पेंटिंग ही त्याच्या बॉसला खूप आवडलेली असते आणि ती त्याला पाहिजेली असते. परंतु इथं हा काय करतो की तरी तो जो रायटर आहे तो काय करतो की आपला वीक सोन त्याला दाखवत नाही आणि तो काय करतो की डायरेक्टली तो काय म्हणतो की फक्त 50 पाऊंड्ससाठी मी तुला ही पेंटिंग देऊ शकत नाही, जर तू मला 100 पाऊंड्स देणार असशील तर मी तुला ही पेंटिंग द्यायला तयार आहे. मग तो काय म्हणतो की बरं ठीक आहे म्हणतो आणि तो ती पेंटिंग काय करतो तर विकत घेतो. इथे काय झालेलं असतं जर तो रेडमॅन जो आहे तो काय केलेला आहे तर देव म्हणून त्याच्यासाठी आलेला आहे. परंतु तो काय करतो की स्वतःचं वीक झोन न सांगता तो म्हणतो की मला 100 पाऊंड जर तू द्यायला तयार असेल तर मी ही पेंटिंग तुला द्यायला काही हरकत नाही. आय कुड हॅव एम्ब्रास हिम अँड वेप्ट. तो काय करतो की कोपऱ्यात जातो आणि रडतो की तो अशा क्रिटिकल सिच्युएशनमधून मेंटल आणि क्रिटिकल डिस्टर्बन्स किंवा जे काही डिस्टर्बन्स आहे, जे काही क्रिटिकल सिच्युएशन त्या क्रिटिकल सिच्युएशनमधून तो बाहेर निघालेला आहे. आणि त्यानंतर काय होतं की त्याचा मित्र येतो परत आणि तो मित्र काय करतो
घडू शकलंय कारण तुझं लक तुला साथ दिलेला आहे. जर तो व्यक्ती इथे येऊन परत तुला ती पेंटिंग मागितला नसता तर तुझी बेकार हाल हे झाले असते. तू खूप अशा मेंटल सिच्युएशनमध्ये तू अडकला गेलेला असतास. इथे काय झालेली आहे, मेंटली जी सुटका रायटरची झालेली आहे. तसेच तो इथे काय सांगितलेले रायटरने तर टाईट कॉर्नर्स किंवा क्रिटिकल सिच्युएशन ह्या फक्त फिजिकल नसून त्या मेंटलही असू शकतात हे यामध्ये सांगितलेले. या लेसनची मेन थीम ही टाईट कॉर्नर्स हे मेंटल किंवा फिजिकल असेही असू शकतात. मग पहिले 4 जे व्यक्ती बसलेले होते ते 4 व्यक्तींनी काय केलेलं आहे तर त्यांची जी फिजिकल सिच्युएशनमधून किंवा फिजिकल क्रिटिकल सिच्युएशनमधून त्यांनी जी सुटका करून घेतली, जी रेस्क्यू केलेली आहे ती त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे. परंतु सोबतच फिजिकल सोबतच मेंटली कशी टाईट कॉर्नर्स असतात, मेंटली टाईट कॉर्नर्स हे कशा असतात हे त्यांनी काय केलेलं आहे तर रायटरने ते आपली स्वतःची सिच्युएशन ही त्यांनी व्यक्त केलेली आहे. आता आपण हे लेसन वाचून याची समरी पाहणार आहोत. A talk was running on the critical situation in which we had found ourselves, those of us whose lives were adventures enough to comprise any. जे काही क्रिटिकल सिच्युएशन्स घडत आहेत त्या क्रिटिकल सिच्युएशन्सवर चर्चाही चाललेली आहे. कोणामध्ये चर्चा चाललेली आहे तर ते 4 मित्रांच्या मध्ये ही चर्चा चालू आहे. त्यामध्ये पहिला काय म्हणतो तर one man had been caught by the tide in Britain and escaped by the skin of the teeth. पहिला व्यक्ती काय झालेला तो ब्रिटिश सैन्याच्या कचाट्यात तो अडकलेला आहे आणि त्यातून तो कशी सुटका करून निघालेला आहे. तो कशी सुटका केलेला आहे याबद्दल तो त्याने यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. अँड दुसरा जो आहे तो काय केलेला आहे तर एलिफंटवरनं जेव्हा तो सवारी करत होता त्या सवारीमध्ये तो काय केलेला आहे तर ती सवारी करत असताना एक टायगर काय करतो की त्याच्यावर अटॅक केलेला आहे. आणि त्या कचाट्यातून तो कशी सुटका केलेली आहे त्याने आपली फिजिकल जे काय आहे टाईट कॉर्नर ती त्याने एक्सप्लेन केलेली आहे. अ थर्ड हॅड बीन ऑन द टॉप स्टोरी ऑफ द बर्निंग हाऊस ऑफ, म्हणजे जे थर्ड मजल्यावर हा तिसरा व्यक्ती काय आहे तर थर्ड मजल्यावर थांबलेला आहे आणि तिथं भयंकर अशी आग लागलेली आहे आणि त्या आगीमधून तो काय केलेला आहे स्वतःची रेस्क्यू कशी केलेली आहे त्याने एक्सप्लेन केलेली आहे. आणि फोर्थ वॉज अ टॉर्नाडो इन द वॉर, चौथा जो काय आहे तो काय झालेला तुफानामधून स्वतःची सुटका केलेला आहे. हे ह्या 4 व्यक्तींनी यामध्ये काय केलेलं आहे तर एक्सप्लेन केलेलं आहे की त्यांनी कोणकोणत्या फिजिकल टाईट कॉर्नर्स या फेस केलेल्या आहेत. बट यू ऑल टॉक सेड ऑन द कंपनी ॲज दो टाईट कॉर्नर्स वेर ऑलवेज फिजिकल अफेअर्स. तुम्हाला काय वाटते की टाईट कॉर्नर्स हे फक्त फिजिकल असू शकतात का असं रायटर म्हणतोय. शुअरली दे कॅन बी टाईटर वेन दे आर मेंटल. ते जास्तीत जास्त फिजिकलपेक्षा मेंटल हे देखील असू शकतात, मानसिक त्रास देणाऱ्या क्रिटिकल सिच्युएशन देखील असू शकतात. आणि अशी सिच्युएशन ही काय केलेली आहे तर रायटरने यामध्ये फेस केलेली आहे. द टाईटेस्ट कॉर्नर आय वॉज एव्हर इन वॉज ॲट अ क्रिस्टीज. क्रिस्टी हे काय आहे, इट इज अ प्लेस ऑफ सेलिंग पेंटिंग जे काही सेल करतात ना ते तिथील कुठल्या एसटी जेम्समधील जे किंग स्ट्रीट आहे त्या किंग स्ट्रीटच्या इथलं ते काय आहे तर क्रिस्टीज हे एक सेल रूम आहे. अँड यामध्ये काय केलेलं आहे तर लेखकाने काय सांगितलं तर मेंटल क्रिटिकल सिच्युएशन ज्या काही त्यांनी फेस केलेली आहे ती सिच्युएशन ही त्यांनी सांगितलेली. आय हॅड बीन लंचिंग रॅदर वेल ॲट अ क्लब इन एसटी जेम्स स्ट्रीट. एसटी जेम्स स्ट्रीट जे आहे तिथे तो त्याच्या मित्राबरोबर काय केलेला आहे तर जेवणासाठी लंचसाठी तो दुपारच्या जेवणासाठी तो तिथे थांबलेला आहे. अँड द ओल्ड फ्रेंड फ्रॉम अब्रॉड अँड पासिंग अलॉंग किंग स्ट्रीट आफ्टरवर्ड्स ही परसिडेटेड मी टू लुक इन ॲट द सेलरूमकडे जाण्यासाठी तो काय केलेला किंग स्ट्रीट जे काय आहे तिथून ते निघत असताना तो त्याचा मित्र काय म्हणतो की सालेरूमला भेट देऊया म्हणून त्याला सांगतो. आणि तो काय करतो की ते दोघे मिळून काय करतात की सालेरूमला जातात जिथे विक्री रूम, सालेरूम मीन्स विक्री रूम, जिथे काय करण्यात येत आहे तर पेंटिंग्स त्या काय आहेत
जे बार्बीजन पिक्चर्स आहेत त्या विकल्या जात आहेत. द प्लेस वॉज अ फुल अँड दे वर सेलिंग बार्बीजन पिक्चर्स. तिथं जे काय झालेली आहे एकदम अशी गर्दी तिथे त्या हॉलमध्ये साठलेली आहे आणि दे वेर सेलिंग बार्बीजन पिक्चर. ते काय करत आहेत तर बार्बीजन जे पिक्चर्स आहेत ते विकत आहेत. अँड गेटिंग ट्रेंडर्स sums for each and 2000 3000 and little bits of things for a scene schools at the evening and shepherds. This is the regular subject. आता या पेंटिंग कशा विकल्या जात आहेत तर खूप कॉस्टली स्वरूपात खूप महाग स्वरूपात ह्या पेंटिंग ह्या तिथे विकल्या जात आहेत आणि त्यामध्ये पेंटिंग ह्या कशाच्या चित्राच्या आहेत तर रेग्युलर मॅटर्स रेग्युलर सब्जेक्टशी रिलेटेड अशा काय तर पेंटिंग तिथे काय केलेले आहेत तर देण्यात आलेल्या आहेत विकण्यात येत आहेत आणि नथिंग वेंट ॲज अ लो ॲज देअर फिगर ॲट ऑल अँड वेल वी वॉच फॉर अ लिटल व्हाईल अँड देन आय फाउंड माय सेल्फ बिडिंग टू जस्ट फॉर अ फन. मी काय करतोय की इथं म्हणजे रायटर काय करतोय की तो बीड करतोय. कशासाठी करतोय की फक्त फन म्हणून तो काय करतोय विक्री दर हा वाढवून सांगत आहे. समजा जर एक व्यक्ती म्हणत असेल तर मला 1000 पाऊंडसाठी मला ही पेंटिंग हवी आहे तर तो काय करत असतो की 1500 पाऊंडसाठी तो काय करत असतो की तो काय करत असतो तर ऑफर करत असतो. आय हॅड एक्झॅक्टली 63 पाऊंड्स इन द बँक. त्याच्याकडे काय सध्या तर रक्कम काहीही नसते. तो रिकाम्या हाती गेलेला असतो परंतु तो काय करत असतो तिथं फन जस्ट फन म्हणून काय करत असतो. आता निलामीला गेल्यानंतर ना माणसं खरेदी दर आता प्रत्येकाची जी काही मते आहेत ती काय करत असतात ती व्यक्त करत असतात. तसेच हा त्याच्याकडे पैसे नसताना हा काय करत असतो की मनोरंजन म्हणून तो निलामी तो ऑफर करत असतो. आय हॅड एक्झॅक्टली 63 पाऊंड. त्याच्याकडे किती असतात फक्त 63 पाऊंड असतात परंतु त्याला एखादी साधी जरी पेंटिंग घ्यायची म्हणली तरी त्याच्याकडे 500 पाऊंड्स इतकीही रक्कम त्याच्याकडे नसते आणि जे 63 पाऊंड्सची रक्कम त्याच्याकडे आहे ती पण रक्कम त्याच्याकडे आता सध्या पर्याप्त नाही आहे तर ती कुठे आहे तर बँकेत आहे. And bank and off to securities to borrow 500 on, and here I was nodding away to the actioneers like a bureaucrat. You will get caught, my friend said to me. तर फ्रेंड काय म्हणतो त्याला की तू ह्यामध्ये पकडला जाशील परंतु तो काय करतो की फिअरलेसली काय म्हणतो की नाही पकडला जाणार नाही. नो आय शाल नॉट आय सेड अँड आय एम नॉट गोइंग टू रन एनी रिस्क. मला कोणतेही रिस्क घ्यायचं नाही आहे म्हणून त्याचा मित्र हा त्याला काय करतो की सांगतो. अँड फॉर अ लॉंग टाईम आय डिडंट अँड देन अ पिक्चर वॉज अ पुट अप अँड अ शॉर्ट रेड फेस मॅन इन न्यू टॉप हॅड some well-known dealer who had bought quite a number identified the room by starting the bidding at a figure and a little higher than any that he had yet given or that anything had reached. Although the previous lots had run into the 4 figures, they had all been modestly stated at 50 guineas or the 100 guineas, and with a guidelines considers to which I had often been a safe contributor. But no sooner was the new picture displayed than the dealer make his sensational bid, and from 1000 guineas he said. तो काय म्हणतो की 4000 guineasसाठी तो काय करतो ती पेंटिंग ही ऑफर करतो. कोण ऑफर करतो तर जो रेड फेस मॅन आहे जो अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीचा आहे तो व्यक्ती काय करतो की 4000साठी ती जी पेंटिंग त्याला आवडलेली असते ती पेंटिंग तो काय करतो तर मागतो. त्या पेंटिंगची तो मागणी करतो. अँड देर वॉज अ रस्टर ऑफ एक्साइटमेंट अँड ॲट द एंड ऑफ इट त्यावेळेस देखील काय करतो लेखक हा शांत बसत नाही तर तो काय करतो की त्याला एक्साइटमेंट इतकी झालेली असते की तो आणि काय म्हणतो की वाढवून रक्कम ही आणि 50 पाऊंड्स काय असतो तो वाढवून रक्कम सांगतो. अँड ॲट द एंड ऑफ इट आय हिअर्ड माय ओन व्हॉइस सेइंग अँड 50 म्हणतो. त्यानंतर काय करतो त्यानंतर तो रेड मॅन काय करतो की शांत बसतो. त्यानंतर जेव्हा 4050 गिफ्टसाठी रायटर हा काय करतो ऑफर करतो तेव्हा तो काय करतो की शांत बसतो आणि त्यानंतर कोणीही देखील मागणी करत नाही.
पिक्चरसाठी. अ टेरिबल सायलेन्स फॉलोड अँड ड्युरिंग विच द ॲक्शनियर्स लुक्ड inquiringly first at the opener and then at the company generally, and to my surprise and horror the red-faced dealer gave me a sign of life. आता त्याला काय झालेलं आहे की अनुभव झालेला आहे आयुष्याचा, की काही गोष्टी या मनोरंजनासाठी केल्या जात नाहीत आणि त्या कधी कधी आपल्यासाठी काय टेरिबल किंवा आपल्याला काय ते क्रिटिकल सिच्युएशन हे आपल्यासाठी क्रिएट करू शकतात. आणि अ टेरिबल सायलेन्स फॉलोड ड्युरिंग व्हेन विच द ॲक्शनियर्स लुक एक्वायरिंगली फर्स्ट ॲट द ओपनर अँड देन ॲट द कंपनी जनरली. तो काय करतोय की त्याला काय वाटतं की आता जे काय सायलेन्स चालू झालं, सायलेन्स सुरू आहे तिथे, आता याची मागणी केलेली आहे, त्या मागणीच्या नंतरनं काही रक्कम जास्त होणार म्हणून कोणी मागणी करत नाही. मग हे काय होतं, ह्याचं फायनल डिसिजन होते की ही पेंटिंग ही रायटरला विकली जाणार असं सेलर्स तिथे सांगतात. आय रिअलाइज नाव आय वॉज आउट टू हॅव डन ॲट फर्स्ट अँड ही हॅड अ शॉट हिज बोट अँड 4050 गिन्स ऑफर्ड अँड सेड द ॲक्शनियर्स अगेन सर्चिंग द रूम. तिथले जे काही सेलर्स आहेत ते काय करतात की तिथे सांगतात की 4050 गिन्ससाठी ही काय झालेली आहे तर पेंटिंग ही ऑफर झालेली आहे आणि तिथं ते डिक्लेअर होतं की 4050 गिन्ससाठी ही विकली जाणार आहे, ही पिक्चर विकली जाणार आहे. मग हार्ट स्टॉप अँड माय ब्लड कॉन्टेंट, त्याला क्षणासाठी काय वाटतं की त्याचं हार्ट हे थांबलेलं आहे, तसेच त्याचं रक्त जे काय आहे ते पूर्ण घट्ट झालेलं आहे. अँड देर वॉज अ नो साऊंड बट अ क्युरियस स्मूथर नॉईज फ्रॉम माय फ्रेंड. त्याला काही आवाज ऐकू येत नाही आणि त्याला काय वाटत आहे की तो एका टेरिबल आणि एका अशा प्रचंड अशा मोठ्या संकटात तो अडकलेला आहे. 4050 गिन्स एनी ॲडव्हान्स ऑन 4050 गिन्स अँड द हमर फेल्स. तो काय करतो की दॅट वॉज अ नाईस पिकल टू बी इन अँड हेअर वॉज आय अँड विथ 63 पाउंड्स इन द वर्ल्ड अँड नॉट 500 पाउंड्स. त्याच्याकडे किती होते तर फक्त 63 पाउंड्स इतकेच त्याच्याकडे रक्कम होती, ती देखील त्याच्याकडे आता सध्या अस्तित्वात नव्हती. तर ती कुठे होती तर बँकेत होती आणि तो तिथे जे सॅलरीमध्ये तो बसलेला तो रिकामा होता आणि तो काय करत होता की फक्त ऑफर करत होता. अँड वर्थ ऑफ सिक्युरिटीज, तो म्हणते की माझ्याकडे 500 पाउंड देखील हे नाही आहेत आणि मी काय केलेलं आहे तर 4050 गिन्ससाठी पेंटिंग ही ऑफर केलेलं. त्यामुळे तो काय झालेला आहे तिथे क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तो फसलेला आहे. अँड आय डिडंट वॉन्ट फॉर 4050 गिन्स अँड द टॉप प्राईज ऑफ द डे. त्याच्यासाठी ती प्राईज किती होती तर खूप मोठ्या दर्जाची होती. अँड टर्निंग फॉर सम काइंडली सपोर्ट्स टू माय फ्रेंड आय फाउंड दॅट ही हॅड लेफ्ट मी बट नॉट. तो काय मला असं वाटायचं की मला असं वाटलं क्षणात, मला असं वाटलं की माझा मित्र हा मला सोडून गेलेला आहे, परंतु तो काय करतो की हा याला ज्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तो पाहतो आणि तो काय करतो की कोपऱ्यात जाऊन एका कोपऱ्यात जाऊन तो काय करतो की हसत थांबतो की हा ह्याला सांगताना हा ऐकला नाही, परंतु आता ज्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तो फसलेला आहे ही खूप बेकार कंडिशन झालेली आहे. अँड मुमेंट फ्रॉम बिझनेस बट ॲज आय आफ्टरवर्ड डिस्कवर्ड इन ऑर्डर टू फाइंड अ रिमोट प्लेस इन विच टू लीन अगेन्स्ट द वॉल अँड लाफ. तो काय केलेला आहे भिंतीच्या कोपऱ्यात जाऊन तो काय करत आहे तर हसत आहे त्याचा मित्र. आणि shuddered and dazzled as I was, I pulled myself together sufficiently to hand my card and nonchalantly I moved to the clerk who came for the millionaire's and collector's name, and then I said to the pondering in the problems what to do next, and pictures after pictures was put up and sold. पिक्चर्स नंतर पिक्चर्स काय करण्यात येत होते तर चेकवर लिहिण्यात तसेच विकण्यात येत होत्या. आणि त्यामध्ये काय झालं तर एक पिक्चर ही जी काय आहे ती 4050 गिन्ससाठी ही रायटरला विकण्यात आली होती. बट आय सॅव नन ऑफ देम. आय वॉज रनिंग ओव्हर द नेम्स ऑफ अनलेस अँड अदर पर्सन्स फ्रॉम whom I might whom it might be possible to borrow, and but wasn't wondering if the money lenders who talk to the clearly about the note of the hand only and really mean it speculates on the possibilities of confessing my poverty to one of the Christie staff and having the pictures put up again. तो आता काय विचार करतो हे बघून की तो वन आफ्टर वन जे काय पिक्चर्स हे विकले जात आहेत ते त्यानंतर तो काय विचार करतो की आता माझ्याकडे तरी काही पैसे नाही आहेत किंवा माझ्याकडे काही रक्कम नसताना मी काय केलेलं आहे तर ही चूक केलेली आहे आणि
मला काय करायला हवं की परहॅप्स दॅट वॉज द बेस्ट वे दॅट अ कन्फेस, त्याला त्याची जी काही चूक केलेली आहे ती कन्फेस करावी अशी त्याला वाटत आहे. परंतु जर असं केलं तरी देखील त्याला काय करणार आहेत, प्रिस्टीज जे आहेत ते त्याला काय करणार, पनिश करणार आहेत, हाही विचार तो करतो. अँड मीनवाइल द सेल केम टू द एंड अँड आय stood on the outskirts of the little knot of the buyers round the desk who were writing checks and the given instruction. जे काही सेलर्स तिथं बसलेले आहेत ते सेलर्स काय करत आहेत तर ज्याची त्यांची जी पेंटिंग आहे ती पेंटिंग सोल्ड करत आहेत, तसेच त्यांचे जे काय चेक्सवर त्यांचे नेम रायटिंग करत आहेत आणि त्यांना ते इन्स्ट्रक्शन ते देत आहेत. आणि नॅचरली आय प्रिफर टू बी द लास्ट वन, त्याला काय वाटते की सर्वांच्यामधून जर शेवटी माझं नाव आलं तर मी खूप लकी ठरेल. आणि तसंच होतं. इट वॉज देअर अँड दॅट वॉज आय जॉईन दॅट I was joined by my friend, and but only for a moment, and upon a look at my face, he ran his handkerchief in his mouth and again disappeared alone. त्याला आता खूप भयंकर टेन्शन आलेलं आहे, कारण त्याच्याकडे तिथे पैसे नाहीत आणि ती जी पेंटिंग आहे ती पेंटिंग ही त्याला विकली गेलेली आहे. आणि जर जो सेलर आहे जर त्याला पुकारला आणि त्याची पेंटिंग देण्यासाठी बोलवलं तर तो काय बोलेल याची त्याला भीती वाटत होती. आणि आय हॅव नेव्हर फेल्ट सच अ फूल अँड हॅड अ colder feet. I believed that I should have welcomed a firing party. आणि त्यानंतर काय होतं की एक मिरॅकल असं घडतं त्यामध्ये देन द अनएक्सेप्टेड हॅपन. जसं तो विचार केलेला असतो की जेणेकरून जे मी रक्कम ऑफर करत आहे ती ऑफर संपल्यानंतर जर कोणीतरी असा व्यक्ती येईल जो त्यापेक्षा जास्त रकमेसाठी ती वस्तू ऑफर करेल किंवा मागेल. ह्या दृष्टीने तो काय करत असतो तर बिडिंग करत असतो. अँड आय रिअलाइज दॅट अ करिअर ऑफ रेक्टिट्यूड अँड समटाईम्स हॅज रिवॉर्ड्स बियॉन्ड द मिअर कन्फेशन ऑफ द व्हर्च्यू. आपल्या चांगल्या गुणामुळे कधीतरी शेवटही देखील चांगला होतो हे काय वाटतं त्याला वाटतं आणि हे खरं देखील त्याच्यासाठी ठरतं. आहे ना. अ व्हॉइस ॲट माय एअर सडनली सेड, त्याचे जे आवाज आहे त्याला नकळत ऐकू येत अ व्हॉइस ॲट माय एअर सडनली सेड, त्याच्या कानावर एक असा आवाज येतो आणि बेग पर्डन सर but was you the gentleman that bought the big Dubigny is the name of painting picture. आता आय ॲडमायटेड इट, तो काय करतो की जो रेड मॅन असतो जो रेड फेस मॅन असतो तो काय करतो की आपला जो असिस्टंट असतो त्याला तो पाठवतो आणि म्हणतो की माझ्या बॉसला ही पेंटिंग ही जास्त आवडलेली आहे, ती गरजेची आहे, त्यासाठी हवं तर मी 50 पाउंड्स हे तुला देऊ शकतो. म्हणजे मी 4000साठी ती ऑफर केलेली होती परंतु 50,000 एक्स्ट्रा मी तुला मी देऊ शकतो आणि ती पेंटिंग मला हवी आहे. परंतु तिथं काय करतो की रायटर आणखी स्वतःचा वीक झोन न सांगता तो काय करतो की त्याला परत म्हणतो की मी फक्त तो 50 पाउंड्स दिल्यानंतर मी तुला पेंटिंग देऊ शकत नाही, तर तू जर 100 पाउंड्स तू मला देत असशील तर ही पेंटिंग मला तुला द्यायला काही हरकत नाही. ते काय होतं तर त्याचं प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतं. आणि मेन म्हणजे जी काही त्यांची प्रॉब्लेम असते किंवा जी काही त्यांचा वीक झोन आहे तो वीक झोन कोणालाही कळत नाही आणि कसं तरी करून तो या संकटातून काय होतो तर मुक्त होतो. पण त्यानंतर जेव्हा तो चेक पाहतो आणि तो चेक त्याच्यासाठी काय वाटतं की हा रेड मॅन हा काय तर देवदूत आहे आणि त्याच्यामुळे तो काय झालेला आहे की इन्सल्ट न होता तिथून निघालेला नाही तर त्याला पनिश केलं गेलं असतं. अँड इफ एवर अ मेसेंजर ऑफ द हाय गॉड्स वर a green pies apron and spoke in husky cockney tones, and this was he, I could have embraced him and wept for joy, and would I take 50 hits, and why I would have taken 50 farthings. तो काय करतो की एक्स्ट्रा जे काय 50 पाउंड्स घेतलेले आहेत तो तेही देखील स्वतःकडे ठेवतो. आणि त्यानंतर काय होतं की त्याचा मित्र येतो आणि त्याचा मित्र काय म्हणतो की हे जे काही घडलेलं आहे हे सगळं बिकॉज ऑफ युअर लक, म्हणजे तुझ्या नशिबामुळे घडलेलं आहे, नशीब तुला साथ दिला म्हणून काय झालं की तू ती पेंटिंग ही विकू शकलास किंवा जी प्रॉब्लेम झालेली ती प्रॉब्लेम ती तू सॉल्व्ह करू शकलेलास. अँड वेन आय वुड हॅव टेकन 50 वर्थ
but now near the surface and ready, and even in the best of us is a worldly while, and he said the most he would offer, and I had a presence of mind to ask, and it's not for me to say, he replied. No harm in trying for a bit more in, is there? And tell him I will take 100, I said, and I got it. तो काय करतो की 100 पाउंड्स हे वाढवून तो रक्कम सांगतो आणि काय करतो तो तेवढ्याला ती पेंटिंग हे त्याला देऊन टाकतो. आणि व्हेन आय फाउंड माय फ्रेंड आय वॉज अ लॉफिंग टू. मी जेव्हा माझ्या मित्राकडे पाहत होतो तेव्हा मला खूप हसू येत होतं आणि कसं कसं मी हे जी काही बिडिंग आहे ती बिडिंग आणि तसेच मी जी काही बेट आहे ती मी जिंकलेलो आहे. अँड बट ही बिकेम्स अ ग्रेव and once of the seeing the checks, and well I am hanged, he said, of all the luck, and we will we sorry well I am hanged and would not have come into the Christie's at all. परत मला कधीच ह्या क्रिस्टीजमध्ये क्रिस्टीचे हॉल आहे तिथे मला परत कधीच यायचं नाही तो म्हणतो. आणि इथे इथे हा प्रकरण हा समाप्त होतो. मेन थीम द मेन थीम ऑफ दिस प्रोज काय आहे तर त्यामध्ये जे काही तो जे काही फुलिश थिंक करत होतो तो मेंटल ज्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये तो अडकलेला आहे ती सिच्युएशन इथे रायटरने काय केलेली आहे तर सांगितलेली आहे. अँड नाव टुडे वी विल स्टार्ट टुडे